नागपूर जिल्ह्यात सावनेर शहरात वेगात जाणाऱ्या ट्रकने समोर असलेल्या मोटरसायकलला कट मारला. त्यात तोल गेल्याने महिला रोडवर पडली आणि छातीवरून ट्रकचे चाक गेल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात तिचा पती व सासू जखमी झाले. ही घटना सावनेर शहरातील महात्मा गांधी चौकात सोमवारी दिनांक 28 रोजी सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास घडली. नागपुरात मेडिकल चौकातील VR मॉलवरून उडी मारल्याने एका तरुणाला गंभीर दुखापत झाली. रविवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली होती. त्याने हा प्रकार का केला हे अद्याप समोर आलेले नाही. नागपूर जिल्ह्यातील पारडी उड्डाणपुलावर 2 ट्रक धडकून एका ट्रकच्या चालकाचा मृत्यू झाला. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी ही घटना घडली. नागपुरात कॅफे मालक अविनाश भुसारी यांच्या हत्येप्रकरणात पोलिसांनी आणखी 4 आरोपींना अटक केली. दरम्यान हिरणवार टोळीवर मोकोका अंतर्गत कारवाई करण्याची पोलिसांनी तयारी केली. नागपुरात विजेच्या खांबावरील डीपीचा शॉक लागून एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला. सोमवारी पहाटे त्याचा मृतदेह विजेच्या खांबाला चिटकलेल्या अवस्थेत मिळाला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वर्षाला 12,000 रुपये मिळतात. त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता 1,500 रुपयाऐवजी केवळ 500 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे. अर्जाची पडताळणी करण्यात येत असून ती आता अंतिम टप्प्यात आहे. काटोल तालुका शेतकी खरेदी विक्री समितीची निवडणूक शनिवारी दिनांक 26 रोजी पार पडली असून मतमोजणी करण्यात आली. माजी मंत्री अनिल देशमुख व राहुल देशमुख यांच्या महाविकास आघाडी पॅनलने 11 पैकी 9 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या शेतकरी विकास पॅनलला 2 जागांवर समाधान मानावे लागले. नागपूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन दोषी असतील त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली. जिल्हास्तरीय समितीच्या धर्तीवर तालुका पातळीवर समित्या अधिक प्रभावी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी सोमवारी दिले. नागपुरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 116व्या ग्रामजयंती सप्ताहानिमित्त श्री गुरुदेव सेवा मंडळ नागपूरच्या वतीने ग्रामजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. रामटेक येथील रविवार आठवडी बाजारातील गर्दीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी रामटेक मनसर महामार्गावरील सर्व्हिस रोडवर दुकाने लावण्यास रामटेक नगर परिषदेने निर्बंध घातले आहेत. भारतीय जनता पार्टी कामठी तालुका ग्रामीणच्या वतीने जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करीत तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. कामठी शहरातील जयस्तंभ चौक ते शिवाजी स्मारकादरम्यान कॅन्डल मार्च काढून जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत नागरिक आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. काटोल येथील PM श्री नगर परिषद हायस्कूल येथे संकल्प उन्हाळी शिबिराला सोमवारी प्रारंभ झाला. रामटेक येथे मोटरसायकलला अपघात झाल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचाराला नेताना वाटेत मृत्यू झाला. ही घटना रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबलपूर नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील मनसर आंबडी फाटा दरम्यान सोमवारी दिनांक 28 सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास घडली. वेलतूर पोलिसांच्या पथकाने रविवारी दिनांक 27 रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास वेडगाव शिवारात केलेल्या कारवाईमध्ये विना रॉयल्टी रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडला. यात टिप्पर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून 30,45,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. नागपुरात शेतीच्या कामाने बाहेर गेलेल्या एका व्यक्तीकडे घोरफडी करत 3.5 लाखाचा मुद्देमाल लपास केला. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.